शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावांनो, आज मी खास तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही. तुम्हाला समजूनच जाईल की भावांनो आपल्याला व्हिडिओ कसा तयार करायचा आहे. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला भावांनो ऍप्लिकेशन लागेल, ते म्हणजे कॅपकट. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला भावांनो मी टेलिग्राम वरती दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करायचे. आणि भावांनो, तुम्ही आपल्या याच्या अगोदरचं ट्युटोरियल बघितलंच असेल. तर भावांनो, त्या ट्युटोरियल मध्ये तुम्हाला असे कॅपकट दिलेले आहे, ते इंडियामध्ये चालू शकते आणि कुठल्याही प्रकारचा त्यात व्हायरस नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला VPN लागत नाही आणि कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि भावांनो, एक्सपोर्ट करताना अगदी स्मूथली एक्सपोर्ट व्हिडिओ होतो, कुठलीही अडचण येत नाही. तर ते तुम्हाला भावांनो कॅपकट मी दिलेलं आहे. तेच कॅपकट तुम्ही डाउनलोड करायचे आणि इन्स्टॉल करून आपल्याला ओपन करून त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर तुम्हाला मटेरियल सर्व दिलेले आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठला इफेक्ट कुठल्या फोटोला द्यायचा आहे आणि टेक्स्ट कुठे ऍड करायचं आहे, बीटमार्क कसे द्यायचे, या व्हिडिओ मध्ये संपूर्ण आपल्याला माहिती बघायची आहे. आणि हा व्हिडिओ भावांनो खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे. 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असती. तर या जयंतीनिमित्त भावांनो आपल्याला आज स्टेटस तयार करायचा आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की स्टेटस कसा करायचा आहे. तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितला असेल तर प्रिव्ह्यूला एक लाईक जरूर करायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचे की आजचा व्हिडिओ कसा झालाय. जर भावांनो काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याच्यावरती भावांनो मी तुमचा रिप्लाय दिला जाईल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. तर भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कोठे स्किप करू नका. पासवर्ड दिलेला आहे, पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही जर भावांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, तुमच्या समोर कॅपकट ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे मी. ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लसवाला आयकॉन वरती क्लिक करायचे. प्लसवाला आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर आपण जो व्हिडिओ एडिट केलाय ना, तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करायचा आहे आणि ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर भावांनो तुमचा व्हिडिओ आहे असा इथं ऍड झालेला दिसून जाईल. तर भावांनो, मी हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर आपल्याला असाच त्याच टाईप मध्ये आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. असा व्यवस्थित इफेक्ट प्रत्येक फोटोला ऍड करून घ्यायचे आहेत. तर या व्हिडिओ वरती क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर या भावांनो, व्हिडिओचा अगोदर आपल्याला सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. तर साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऍडो वरती क्लिक करून घ्यायचे. भावांनो, ऍडो आपला एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे. या व्हिडिओ मध्ये आपल्याला काही एडिट करायचं नाही. आणि तुम्हाला भावांनो याचा सॉन्ग जर घ्यायचा असेल तर तुम्ही आपलं युट्यूब वरती जाऊन शॉर्ट जे आहे ना, ते शॉर्ट डाउनलोड करायचे MP3 मध्ये, MP4 मध्ये. नाहीतर भावांनो व्हिडिओ डाउनलोड करायचे आणि त्याचं सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून यूज करायचं आहे. तर भावांनो, असं सॉन्ग व्यवस्थित ऍड केल्यानंतर पहिल्यांदा या सॉन्ग वरती क्लिक करायचे आणि साईडला स्क्रोल करून तुम्हाला बीट द्यायचे आहेत. तर स्टार्टिंगला बीट द्यायची आहे आणि आपला भावांनो 1 नंबर आपलं लिरिक्स कुठपर्यंत आहे ते बघायचे आणि इथं 2 नंबरला एक बीट द्यायचं आहे. तर भावांनो, आपल्याला बीट्स नुसार व्यवस्थित असे बीट मार्क द्यायचे आहेत. बीट मार्क दिल्यानंतर तुम्हाला ओके करायचे. आता ओके केल्यानंतर भावांनो आपल्याला फोटो जो आहे तो फोटो व्यवस्थित ऍड करून घ्यायचा आहे. प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करायचे. आपल्या भावांनो मटेरियलच्या फोल्डर मध्ये तुम्हाला मी सर्व मटेरियल दिलेलं आहे. हे मटेरियलचे फोल्डर ओपन करायचे, फोटो मध्ये यायचे. फोटो मध्ये आल्यानंतर भावांनो तुम्हाला 3 फोटो दिलेत. एक ब्लॅक स्क्रीन PNG दिलेले आहे, हा फोटो दिलेला आहे. आणि भावांनो हा तुम्हाला टेक्स्ट PNG दिले. फोटोवरती क्लिक करायचे, ऍड करून घ्यायचे. ऍड केल्यानंतर भावांनो तुम्हाला याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. असं व्यवस्थित शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर भावांनो जिथपर्यंत आपलं बीट आहे ना तिथपर्यंत हा फोटो ठेवायचा आहे. आणि छावा जिथून आपलं लिरिक्स चालू होते किंवा बीट चालू होते तिथून आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर भावांनो आपलं इथं
छावा हे लिरिक्स येते, बीट येते इथं ह्या फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे. स्प्लिट केल्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे आणि तुम्हाला साईडला स्क्रोल करायचे. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फिल्टरवरती यायचे. फिल्टरवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बॉक्सवरती क्लिक करायचे आणि ब्लॅक अँड व्हाईट सिलेक्ट करायचे. ब्लॅक अँड व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर एक नंबर असा तुम्हाला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, ओके करून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर भावनो तुम्हाला साईडला स्क्रोल करायचे आहे आणि याची ऑपिसिटी जी आहे ती ऑपिसिटी तुम्हाला 60 नाही तर 70 ठेवून घ्यायची आहे. तर अशी व्यवस्थित भावनो 60 ठेवून घ्या आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता हे जे आपले बीट मार्क तुम्हाला सॉन्गला दिसत असतील ना, सॉन्ग वरती क्लिक करायचे आणि हे जे बीट मार्क दिसत असतील ना, तसाच व्यवस्थित हे वरचे फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहे. तर भावनो मी सुद्धा फोटो स्प्लिट करतो, तुम्ही सुद्धा असे व्यवस्थित हे फोटो स्प्लिट करायचे आहेत आणि व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करायचा आहे. जर काय प्रॉब्लेम येत असेल तर मेसेजमध्ये मेसेज करा, तुम्हाला तिथे तुमचा रिप्लाय दिला जाईल. तर भावनो आता आपल्याला लिरिक्स टाईप करून घ्यायचा आहे. तर हा लिरिक्स टाईप करण्यासाठी तुम्हाला भावनो इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन लागेल. तुमच्याकडे नसेल तर ते प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्ही तेथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते भावनो इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर भावनो हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपले पहिले लिरिक्स इथे टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर युनिकोड सिरीज वरती क्लिक करायचंय. तर भावनो हे असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर हा कोड कॉपी करायचा आहे. कोड कॉपी केल्यानंतर आपल्या कॅपकट मध्ये आल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट वरती क्लिक करायचे. टेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ऍड टेक्स्ट वरती क्लिक करायचे आणि भावनो हा आपण कोड जो कॉपी केलाय तो कोड इथं पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर फॉन्ट वरती क्लिक करायचे. फॉन्ट वरती क्लिक केल्यानंतर साईडला स्क्रोल करून माय फॉन्ट वरती क्लिक करायचे आणि भावनो यातला कुठलाही तुम्हाला फॉन्ट जो ठेवायचा आहे ना, तो फॉन्ट इथं ठेवू शकता. हा फॉन्ट ठेवायचा आहे तुम्हाला आणि याची साईज जी आहे ती याची साईज तुम्हाला कमी करायची. साईडला स्क्रोल करायचे आणि बेसिक वरती क्लिक करून तुम्हाला याची साईज जी आहे ती 80 ठेवू शकता किंवा 90 ठेवू शकता. असं व्यवस्थित 90 ठेवायचे आणि आपल्या पहिल्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचे. तर भावनो तुम्हाला पुन्हा या टेक्स्ट वरती क्लिक करायचे. ॲनिमेशन मध्ये यायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या सर्च बॉक्स वरती क्लिक करायचे आणि इथं सर्च करायचं आहे मर्सरी शाईन इफेक्ट असं सर्च करायचं आहे. हा भावनो एक नंबर इफेक्ट दिसत असेल ना तुम्हाला, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचा रेशो जो आहे तो 1 आणि ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला भावनो स्टाईल वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला याचा स्टाईल जो आहे तो तर इफेक्ट वरती क्लिक करायचे. इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर हा आर्ट सिलेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो आपला टेक्स्ट जो आहे तो टेक्स्ट इथं रेडी झालेला आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे आणि साईडला स्क्रोल करून डुप्लिकेट करायचा. डुप्लिकेट केल्यानंतर भावनो तुम्हाला हा पुढच्या बीट मार्कला ठेवून घ्यायचा आणि याचा रेशो जो आहे तो याचा रेशो 2 नंबरच्या बीट मार्क पर्यंत ठेवायचा आहे आणि पुढचा टेक्स्ट जो आहे तो इथे डिलीट करून आपला पुढचा लिरिक्स टाईप करून घ्यायचा आहे. तर भावनो हे लिरिक्स झालं. आता हे लिरिक्स झाल्यानंतर आपल्याला पुढं फोटोला इफेक्ट द्यायचे आहेत. तर इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट इथं सर्च करायचा. सर्च बॉक्सवरती क्लिक करायचे आणि रॉक हॉरिझॉन्टल हा सर्च केल्यानंतर हा तुम्हाला इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे. कॉम्बोवरती क्लिक करायचे. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भावनो खालच्या बाजूला स्क्रोल करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर हा जो भावनो तुम्हाला इफेक्ट दिसत असेल करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर खालच्या बाजूला स्क्रोल करायचे. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर फ्लॅश झूम इफेक्ट दिसत असेल आणि ओके करायचे. पुन्हा तुम्हाला पुढच्या फोटोवरती यायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे आणि भावनो खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे. वेव्ह अँड स्लाइड इफेक्ट दिसत असेल तुम्हाला, तो इफेक्ट दिसल्यानंतर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो खालच्या बाजूला स्क्रोल करायचे. स्लाइड अँड वेव्ह हा दिसत असेल आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर शेवटच्या फोटोवरती यायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर पुन्हा भावनो खालच्या बाजूला स्क्रोल करायचे. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर सॅच्युरेटेड फ्लॅश हा द्यायचा आहे आणि ओके करायचे.
तर भावनो आपला इफेक्ट जो आहे तो इफेक्ट सर्व व्यवस्थित दिलेले आहेत. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या बीट मार्कपर्यंत हे सर्व लिरिक्स ॲड करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला PNG आणि टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायचे आहे. तर भावनो आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून घ्यायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. हा भावनो तुम्हाला ब्लॅक स्क्रीन PNG दिला सिलेक्ट करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर याची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर भावनो अशी व्यवस्थित शेवटपर्यंत लेंथ ठेवल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर भावनो आता आपल्याला टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायचं आहे. तर पुन्हा तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, हा टेक्स्ट PNG सिलेक्ट करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर साईज याची तुम्हाला ठेवायची पूर्ण व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि याची लेंथसुद्धा शेवटपर्यंत सुद्धा ठेवून घ्यायची आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावनो तुमच्या चॅनलचं नाव किंवा लोगो असेल तर इथे ठेवून घ्यायचा आहे. आपला भावनो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. आणि हे जे लिरिक्स आहेत ना भावनो, हे लिरिक्स आपल्याला ह्या बीट मार्कपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो हे जे कॅपकट आहे, हे कॅपकट बिना VPNचे चालत आहे माझ्यापाशी आणि हे तुम्ही सुद्धा चालवू शकता. तर ह्याला कुठल्याही प्रकारचे VPN लागत नाही. अल्ट्रा HD क्लिक करायचे, रेशो जेवढं ठेवायचं ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करा. तर भावनो हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपला सेव्ह होत आहे, कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आपले हे VPNसुद्धा ह्याला कनेक्टसुद्धा नाही आणि हे बिगर VPNचे कॅपकट आहे. तर हा व्हिडिओ भावनो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भावनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर काही जर अडचण आली तर मेसेज करा, तिथे तुमचा रिप्लाय दिला जाईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.